ऐतिहासिक नगरीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे। भगवती विद्यालय बिडकीन येथील माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न। तब्बल 15 वर्षांनी जुन्या पाखरांची किलबिलाटाने गजबजली भगवती विद्यालय शाळा। भगवती विद्यालय बिडकीन येथे सन 2005 ते 2010 साली इयत्ता 10वी मध्ये शिकलेले माजी विद्यार्थी तब्बल 15 वर्षांनी आज शाळेत एकत्र आले होते। 15 वर्षांपूर्वीच्या या जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने आज भगवती विद्यालय बिडकीन शाळा गजबजली असल्याचं चित्र या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने पाहायला मिळालं। ज्या शाळेमध्ये शिकलो, लहानाचे मोठे झालो आणि गुरुजनांच्या शिकवणीतून धडा घेत आज समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी सज्ज झालो, असे असताना पुन्हा एकदा शाळेला भेट द्यावी, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, गुरुजनांना भेटावं, सोबत शिकत आलेल्या मित्रमैत्रिणी यांच्याशी गप्पा माराव्या या संकल्पनेतून 2005 ते 2010 या वर्गामध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते। माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेह मेळावा अतिशय उत्साहात आणि आनंदामध्ये पार पडला। एकमेकांसोबत गप्पा मारत असताना प्रत्येक जण शाळा, शिक्षक, वर्गमित्र हे त्यांच्या जीवनातील किती महत्त्वाचे आहे, या घटकांमुळे जीवनाला कशा पद्धतीने कलाटे मिळाली या जुन्या आठवणींना उजाळा देत होते। या समारंभासाठी शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ राशीनकर, रायभान रक्ते, कैलास इनामे, रामनाथ धनवे, खुशाल चव्हाण, श्रीधर जरभाड, सुनील पवार, कमलाकर काळे, अप्पा किसवे, शमीम बानोशेख, विश्रांती सलगरे, अशोक डुबे, सुभाष राठोड, आशुतोष झारगड हे उपस्थित होते। या सर्व शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे औक्षण करत त्यांच्या शाळेत माजी विद्यार्थ्यांकडून स्वागत, शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला। 15 वर्षांपूर्वी जेव्हा हे माजी विद्यार्थी शाळेमध्ये शिकत होते, त्या काळात शाळेच्या आजूबाजूला असलेल्या लहान मोठ्या सर्व घडामोडी शाळेमध्ये पद्धतशीरपणे मांडणी करण्यात आली होती। ही मांडणी पाहत आणि शाळेतील दिवस अनुभवत विद्यार्थी खऱ्या अर्थाने 15 वर्षांपूर्वीच्या आठवणीमध्ये रमले होते। शाळेची घंटा वाजून आणि राष्ट्रगीत म्हणत या एक दिवसीय शाळेची सुरुवात झाली। त्यानंतर दिवंगत शिक्षक आणि विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ राशीनकर, प्रमुख पाहुणे रक्ते यांनी संस्था अध्यक्ष झारगड आणि आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करत कार्यक्रमाला सुरुवात केली। यानंतर सध्या मी कोण या सदरामधून प्रत्येकाने आपापली ओळख करून दिली। शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तर माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी काही उपयोगी अशा भेटवस्तू देण्याचं ठरवलं आहे। शालेय तासिकांप्रमाणे शाळा भरली होती, तर वर्ग शिक्षक जराड यांनी विद्यार्थ्यांची हजेरी घेत शाळेला सुरुवात केली। यावेळी उपस्थित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासोबत सामूहिक फोटो घेत पुढील कार्यक्रमासाठी हॉटेल तृप्ती येथे सर्वजण जमा झाले होते। या ठिकाणी शिक्षक आणि शिक्षिका यांनी आपापली मनोगत व्यक्त केली। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ राशीनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनातील काही चांगल्या विषयाची मांडणी करत भावी जीवनासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण आणि संशोधन आणि जीवन प्रणाली याबाबतची माहिती दिली। यावेळी शिक्षक आणि शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी यांचे सामूहिक भोजन करत कार्यक्रमाची शेवटी संगीत खुर्ची आणि फुगे फुगवणे यांसारख्या स्पर्धा घेत स्नेह मेळाव्याचा समारोप करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गायकवाड यांनी, तर प्रास्ताविक विजय काळे यांनी, तर आभार प्रदर्शन खुशाल चव्हाण यांनी केलं। हा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी 2005 ते 2010 बॅचच्या सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले।